हे तर खरं आहे, कारण मागच्या 25 वर्ष मुंबईत पावसाचं काही झालं की शिवसेनेवर गाणे निघाले होते, शिवसेनेवर टीका होत होती, शिवसेनेवर टिप्पणी होती. आता 2 वर्षांनी तर शिवसेनेची सत्ता नाही आहे ना, आणि पुणे तर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. महानगरपालिकेत असेल, सगळ्या ठिकाणी असेल, केंद्रातले मंत्री तिथे. असं असताना पावसाच्या आधी म्हणजे मान्सून पूर्व म्हणतायत, नुसते नाटक केलं काय नाही. नाले सफाईचं नाटक, साफसफाईचं नाटक. मुंबईत तर काही पार्ट असे की 8-8, 10-10 दिवसानं असं गुडघाभर पाणी येतं. स्विमिंग पूल झालं, मुलं पोहतात त्याच्यामध्ये, वाहतूक बंद आहे. सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. नुसतं मुख्यमंत्री त्या विधान याच्यातल्या मंत्रालयातल्या वॉर रूमला जाऊन बघतात, स्क्रीन बघतात, असे स्क्रीन बघतात फक्त, झालं का? त्यांनी काम होत असतं का? फील्डला काय? आणि फील्डला सर्वसामान्य माणसाचं जनजीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे, आणि याला जबाबदार पूर्णपणे राज्याचं हे भ्रष्टाचारी टक्केवारीचं सरकार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पण दुसरे की राजकीय पक्ष राज ठाकरे आता जवळपास 250 जागा ते स्वबळावर लढत आहेत असं त्यांनी जाहीर करून टाकलं. वाटतं कोण किती जागा लढतं याच्यापेक्षा कोण किती लढून निवडून येतं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं लोकसभेला तर त्यांचा बिनशर्त पाठिंबा होता. आता 250 जागा लढणार म्हणजे त्यांच्या मदतीसाठी लढणार, त्यांना रिवॉर्ड म्हणून लढणार, कशासाठी लढणार हा एक प्रश्न आहे. कारण 250 जागा ताकदीनं लढणारे या महाराष्ट्रात कोणताच पक्ष नाही, त्यांचा तर मुळीच नाही आहे. पण त्यांच्यावर आरोप होऊ लागला की मराठी मतदान फोडण्यासाठी. बरोबर आहे ना. हे पहा, मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला की शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी, जी एकजूट होती मराठी मतदारांची. इकडं मुंबईमध्ये गुजराती मतदार एकत्र होत आहे, आणि मराठी मतात फूट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेनं, मी याला मनसेला नाही जबाबदार धरणार, याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या हातचं बाहुलं बनून मनसेनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गळा घोटण्याचा प्रकार केला, आणि विधानसभेत तेच करण्याचं त्यांचं उद्दिष्ट दिसतं. राज ठाकरे काल हेही बोलले की लाडका भाऊ लाडकी बहीण सोबत राहिले असते तर त्यांचे पक्ष टिकले असते. तुम्हाला उद्देश कळाला त्यांच्या टिकायचा? मला असं वाटतं, लाडका भाऊ लाडकी बहीण करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात. कारण आपण जे मागच्या 10-20 वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे, आणि त्यामुळं हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे. आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डोक्यावर, आणि आता टीका टिप्पणी करायची, ना आता लाडका भाऊ ना आता लाडकी बहीण आठवायची. म्हणजे यांच्यासारखंच आहे ना, यांच्यासारखंच आहे. निवडणुका आल्या म्हणून यांना लाडका भाऊ आठवतो, लाडकी बहीण. आता मी कुठेतरी पाहिलं की यांना काय लाडका भाऊ लाडकी बहीण कोणालाच प्रिय नाही, यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून हे लाडका भाऊ लाडकी बहीण येऊ लागले. आता मनोज जरांगेंनी प्रेस आता घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी OBC मधून आरक्षण द्यायचं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करावी असं जाहीर आव्हान पुण्यात केलं होतं. मात्र त्याला विरोधी पक्षांनी साथ न देता एक पाप केलं आहे, कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती असं त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी गुपचूप अंधारात यांच्याशी भेटी घ्यायच्या, कोणाशी पण आंदोलकर्त्यांशी, आणि आम्हाला भूमिका साहेब. आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या, तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना. तुमचीच भूमिका ठरली नाही, आमच्या भूमिकेवर चालणार आहे का? चला सांगा, आमची भूमिका 100% मान्य करणार तुम्ही, सांगा, तर आम्ही तयार आहे. तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची उद्या, शेवटी सत्ताधारी निर्णय घेणारे असतात, विरोधी पक्ष निर्णय घेणारी नसतात. विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतात. आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षानं आपली भूमिका मांडावी, स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं, आणि मग त्याला सपोर्ट करायचा, विरोध करायचा, बाजू घ्यायची, त्यातून आणखी काही मार्ग काढायचे हे आम्ही ठरवू. कारण विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं, हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. आता मनोज जरांगेंनी थेटच भूमिका घेतलेली की
जेवढं जमेल तेवढ्या जागेवर उमेदवार देऊ आणि जिथं उमेदवार देता येणार नाही तिथं भाजपची पाडापाडी करू असं त्यांनी, किंवा इतर पक्षाचे पण लोक जे त्यांना साथ देणार नाहीत वैचारिक त्यांची सुद्धा पाडापाडी करू. मला असं वाटतं अजून निवडणुका फार लांब आहेत. 3-3.5 महिने 4 महिने अजून लांब आहेत. अजून काय काय होतं, कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल, त्यांची भूमिका त्यांना ती लाख शुभेच्छा आहे माझ्या. पण मला असं वाटतं त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला वाटतं घाईचं ठरेल. ठाकरेंना ठाकरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्या दबाव टाकला जात होता असं अनिल देशमुख म्हणतात. वाटतं हे तर अतिशय दुष्ट प्रवृत्तीचं राजकारण भारतीय जनता पार्टीचं आहे. ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली, ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं, ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रात एक उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला, उभे राहिले म्हणायला काही हरकत नाही. त्याच ठाकरे पुत्रांच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले 5 वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला असं वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होतं ना, आनाजी पंतांचं वगैरे, तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही. हे मला असं वाटतं जे काल परवा श्याम मानव यांनी अनिल देशमुखांविषयी बोलले, अनिल देशमुखांनी मग सत्यता सगळी सांगितली, याच्यावर मला असं वाटतं इतिहासातले अनाजी पंत जे लोक बोलतात हे काही खोटे असं मला वाटत नाही. मग आताचे अनाजी पंत नेमके कोण? फडणवीस. बरं, नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले अब्दुल सत्तार. हो, काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? कारण भाजपचा दावा होता, मात्र भाजपला न जाता ते शिवसेनेकडे आलेले हे पहा, भारतीय जनता पार्टीला कोणी विचारत नाही. तर रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी टीका केली होती 8-10 दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झालं आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार आहेत. म्हणतात अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्ताराविषयी रोज आंदोलन करतात. ईडीची इन्क्वायरी करा, CBIची करा, त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं. असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. वाटतं भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे. उघडा डोळे बघा नीट, कोणत्या तरी चॅनलचं हे आहे की डोळे उघडून बघा की कशा पद्धतीनं होतं, तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होता. अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलं हे हा त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्याविषयी मला काही हे नाही. कोणी पालकमंत्री झालं तर आम्हाला काय घेणं, शेवटी आमची थोडी सत्ता आहे, त्यांची सत्ता आहे. पण मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही हे याच्यातून स्पष्ट होतं. एका DPDCमध्ये तुमचं आणि संदीपान भुमरेंची क्लिप आताही जिवंत आहे. हो, आता तर सत्तार आलेले आहेत समोर, DPDC आता वादळीच होतं. हे पहा, माझा कोणाशी व्यक्तिगत वाद नाही आहे, ना भुमरेंशी किंवा सत्तारांशी. माझा वाद होता की विकास निधी हा जिल्ह्याला देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे. चला ठीक आहे, ज्याला आपण 19-20 असं म्हणतो असं समजू शकतो. एखाद्याला 100 रुपये मिळाले तर आम्हाला 50 मिळाले, 75 मिळाले तर मी समजू शकतो. पण आम्हाला 0 आणि त्यांना 100 हे कसं सहन करू? कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या करावर हे सगळं चालतं आणि या जनते आम्ही जी निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार आहे विकासाचा. तुम्ही याच्यात कसं राजकारण करू शकता? कमी जास्त करू शकता, पण राजकारण करू शकत नाही. म्हणून संदीपान भुमरे आणि माझे वाद झाले होते. आता अब्दुल सत्तार मला वाटतं, पण काळ फार मोठा नाही, यांना काम करायला, कारण 2-3 महिन्याचा काळ. औट घटकेचे पालकमंत्री होते, फार लांबचे नाही आहे, 1-2 महिन्याचे. आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात, त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील. कारण त्यांचे काम वेगळे असतात. मग इथली जागा शोधणे, तिथली जागा शोधणे, तिथं हे करणं, तिथं ते करणं, कलेक्टरला दमबाजी करणं, हे त्यांचं काम असतं. आता त्याच्यातून फुरसत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला असं वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल. पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांनासुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हालाच आहे. त्यामुळं आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल, मला काय, मी शिवसैनिक आहे, विसरून जाऊ सगळ्या गोष्टी, काम करू जनतेसाठी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांच्या आपसात स्पर्धा दिसते. लोकसभेच्या तिकिटावरून दिसला, पालकमंत्र्याच्या सुद्धा रेसमध्ये होता, पण शेवटी शिंदे सेनेलाच झुकतं माप या ठिकाणी दिलं जातं संभाजीनगर. कसं आहे, याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे. आम्ही करायची काही गरज नाही. याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे. कारण हे अजून कळणार नाही यांना, राज्याच्या लोकांना, फडणवीसांना, की शिंदे जाऊन दिल्लीत काय काय करतील हे यांना कळणार नाही. सगळं झाल्यानंतर यांना कळेल की शिंदेने दिल्लीत जाऊन काय काय केलं. आम्ही ओळखतो चांगलं. ओके, थँक्यू. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.